नमस्कार मित्रांनो, आज आपण नॉच काय डिस्चार्ज मेजरिंग डिव्हाइसेस ओपन चॅनलचे नॉचेस बद्दल बघू. हा तर बघा, अ नॉच इज अ डिव्हाइस used for measuring the rate of flow of liquid through which small channel or tank. काय through a small channel or tank. नॉच म्हणजे काय मित्रांनो? नॉच इज अ डिव्हाइस युज्ड फॉर मेजरिंग द रेट ऑफ फ्लो. डिस्चार्ज मेजर करण्यासाठी नॉचचा वापर होतो. हा हे असे नॉचेस असतात. लक्षात. हा नंतर इट इज द ओपनिंग इन द साइड ऑफ द टँक. साइड ऑफ द टँक असते किंवा हे पहा टँकच्या साइडला पण असते किंवा small channel in a such a way that the liquid surface in the tank or channel is below the top edge of the opening. हे पहा ही लिक्विड सरफेस आणि ही टॉप एजच्या खाली असते. टॉप एजचा जो लिक्विड सरफेस असतो तो टॉप एजच्या खालीच काढायचा. हा आता कोणत्या नॉचेस आहे? रेक्टॅक्युलर, ट्रँग्युलर, ट्रॅपेझिडल आणि स्टेप्ड. सिलेबसला रेक्टॅक्युलर, ट्रँग्युलर, रेक्टॅक्युलर आणि ट्रँग्युलर बोला, ट्रॅपेझिडल नाही. आता बघा, हे पहा आता दोघांचे फॉर्म्युले बघू आपण. रेक्टॅक्युलर नॉचचा फॉर्म्युला Q इज इक्वल टू 2/3 इंटू CD इंटू √2G इंटू L. 2/3 इंटू CD इंटू √2G इंटू L इंटू L. नंतर रेक्टॅक्युलर झालं. रेक्टॅक्युलर नंतर ट्रँग्युलर नॉच. L इंटू H, L इंटू H रेस टू पॉवर 3/2, H रेस टू पॉवर 3/2. लक्षात काय? Q इज इक्वल टू 2/3 इंटू CD इंटू √2G इंटू L इंटू H रेस टू पॉवर 3/2. इथं 3/2 तिकडं 2/3. तिकडं R आहे पण. नंतर ट्रँगल साठी ट्रँग्युलर नॉच Q is equal to 8/15 into CD into tan theta by 2 into √2G into H raised to power 5/2. H raised to power 5/2. हे दोन्ही 6 मार्काला रेग्युलरला मागच्या वेळेस एक प्रॉब्लेम आलता याच्यावर. 3 मार्क याच्यावर आणि 3 मार्क याच्यावर डिस्चार्ज काढायला. एकदम सिंपल प्रॉब्लेम. 2/3 इंटू CD इंटू √2G इंटू L इंटू H रेस्ट पॉवर 3/2 आणि Q इज इक्वल टू 8/15 इंटू CD इंटू tan theta by 2 इंटू √2G इंटू H रेस्ट पॉवर 5/2. आता बघा मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम. हे पहा, a rectangular weir of 4.5 meter long has a head of 30 centimeter. Determine the discharge over a weir if the coefficient of discharge is 0.6. फॉर्म्युले त्याचे 0.6. आता बघा मित्रांनो, रेक्टॅंग्युलर वियर 4.5 मीटर लॉंग, हेड किती आहे? 0.3 मीटर. 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर. तर बघा, Q इज इक्वल टू 2/3 इंटू CD इंटू √2G इंटू L इंटू H रेस टू पॉवर 3/2. आले आता 2/3 इंटू 0.6 इंटू 2 इंटू 9.81 इंटू 4.5 इंटू H किती आहे? 0.3 ची पॉवर 3/2. Q इज इक्वल किती येतं? हे हो गया 1.30 मीटर क्यूब पर सेकंड.
नंतर बघा पुढचा प्रॉब्लेम, रेक्टँग्युलर नॉच 2.5 मीटर वाईड, लेंथ दिलेली, वाईड म्हणजेच लेंथ 2.5 मीटर वाईड, हेड दिलेले 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 मीटर, 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 मीटर, 100 ने भागायचं. सीडी दिलेला आहे 0.62. क्यू इज इक्वल टू 2/3 इंटू CD इंटू √2G इंटू L इंटू H⁻³ 3/2. तर 2/3 इंटू 0.62 इंटू √2 इंटू 9.81 इंटू 2.5 इंटू 0.4 3/2. किती येतं सांगा फर्स्ट? किती? मीटर क्यूब पर सेकंड. नंतर आता बघा पुढचा किती आलं मित्रांनो, 1.157 मीटर क्यूब पर सेकंड. आता पुढचा प्रॉब्लेम, डिटरमाइन द डिस्चार्ज थ्रू 60 डिग्री ट्रँग्युलर नॉच. त्याच्या आधी रेक्टँगलचं नाही झालं, पहिले हाय घेऊन टाकू अजून. फाइंड द डिस्चार्ज ओव्हर द फॉलोइंग नॉचेस फॉर हेड ऑफ 22 सेंटीमीटर, रेक्टँग्युलर नॉच of 1.5 meter long and CD 0.6. हा बघा आता, लक्ष द्या, हेड दिलेलं आहे 22 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर म्हणजे 0.22 मीटर, मीटर. नंतर लेंथ दिलेली 1.5 मीटर आणि सीडी दिलेले 0.6. बघा आता, एच दिलेले 0.22, एल दिलेले 1.5 आणि सीडी दिलेले 0.6. आता फाइंड द डिस्चार्ज, क्यू काढायचं. काय फॉर्म्युला आहे? तर 2/3 इंटू सीडी इंटू √2G इंटू L H⁻³ 3/2. 2/3 इंटू सीडी किती आहे? 0.6, 0.6 इंटू √2 इंटू 9.81 इंटू L किती आहे? 1.5 इंटू H किती आहे? 0.22 ची पॉवर 3/2. किती येतं? काढून ठेवायला पाहिजे तर उत्तर किती दरवाजाला 0.1.23. नाही बरोबर, तुमचं किती आलं? 0.27 मीटर क्यूब पर सेकंड, बरोबर ना? 0.274. आता बघा, determine the discharge. Next problem, determine the discharge through the triangular notch. थीटा दिलेलं आहे 60 डिग्री. थीटा किती आहे? 60 डिग्री म्हणजे tan θ/2, tan 60/2, tan 30. Notch where the surface level is kept constant at a height of 200 mm. हाईट किती आहे? h 200 mm म्हणजे 0.2 मीटर. assume CD is equal to 0.6. बघा मित्रांनो, लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडे. आता Q is equal to 8/15 इंटू CD इंटू √2G इंटू tan θ/2 इंटू H⁻5/2. H⁻5/2 8/15 इंटू CD किती आहे? 0.6 इंटू √2 इंटू 9.81 इंटू tan
60/2 म्हणजे 30 डायरेक्ट लिहिलं तर चालेल. 30/2 नाही, 60/2 म्हणजे 30. क्लिअर? tan 30 नका लिहू. इथं असं नका. हा, नंतर एच किती आहे? एच किती आहे? 0.2. 200 म्हणजे 0.2. 5/2 किती येतं उत्तर बघा. रेस टू पॉवर 5/2 टाकलं. 0.0146 मीटर क्यूब पर सेकंड. हे झालं नॉचेसचे प्रॉब्लेम आणि आजचे बाकीचे अजून प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला